गणपतींमुळे नैसर्गिक तलावांमध्ये समुद्रामध्ये प्रदूषण होतं आणि त्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्यामुळे कृत्रिम तलाव तयार करण्याचे आदेश हे कोर्टाने दिले। त्यानंतर ठिकठिकाणी कृत्रिम तलाव तयार देखील झाले। मग सर्वपित्री अमावस्येच्या वेळी जे पिंडदान केलं जातं कृत्रिम तलावांमध्ये नाही तर नैसर्गिक तलावांमध्ये, त्यामुळे प्रदूषण होत नाही का हा सवाल उपस्थित केला गेला। मी सध्या बाणगंगाला आहे। इथे सगळ्यात मोठ्या प्रमाणात इथे पिंडदान केलं जातं आणि या ठिकाणी जवळपास मुंबईतले सर्वच जण येतात सर्वपित्री अमावस्येला, ज्यांना पिंडदान करायचं असतं। धार्मिक विधी झाल्याच्या नंतर इथे पिंडदान केलं जातं आणि ते पिंडदान केल्याच्या नंतर हा तलाव जो आहे हा नैसर्गिक तलाव आहे, अनेक वर्षांपासूनचा याला इतिहास आहे। हा तलाव आता हळूहळू जो आहे तो प्रदूषित होत चाललेला आहे, त्यामुळे अनेक मासे देखील मेल्याची घटना याच्या आधी घडलेल्या आहेत, आता देखील त्या घडत आहेत। त्यामुळे या तलावामध्ये असेल किंवा जे नैसर्गिक तलाव आहे त्या नैसर्गिक तलावांमध्ये पिंडदान करू नये, त्यावर आळा घालावा अशी मागणी ही करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर रोहित जोशी आहेत, ज्यांनी या सर्वपित्री अमावस्येला मुंबईसह ठाण्यासह सगळ्याच तलावांमध्ये पिंडदान जे केलं जातं आहे त्या पिंडदानाला आळा घालावा अशी मागणी वेगवेगळ्या महानगरपालिकांना केलेली आहे। मुख्यतः बाणगंगा असेल किंवा ठाण्यामध्ये उपवन तलाव असेल या तलावांमध्ये त्यांनी बंदी आणण्याची मागणी केलेली आहे। रोहित सर, काय सांगाल, का ही मागणी करण्यात आलेली आहे तुमच्याकडे? तुम्ही पर्यावरण अभ्यासक देखील आहात, नेमका काय इफेक्ट होतो, काय प्रभाव पडतो? हे बघा, आपण आत्ता जसा उल्लेख केला तसा आपल्या पाठी हा जो बाणगंगा तलाव आत्ता आपण जिथे आहोत त्याला ऐतिहासिक हे वारसास्थळ आहे। याला अत्यंत प्राचीन असा इतिहास आहे आणि याचे संदर्भ हे अगदी त्रेतायुगामध्ये रामायणापर्यंत पोचलेले आहेत। म्हणजे या जागेचं जे अस्तित्व आहे किंवा या जागेचं जे नाव आहे बाणगंगा, याचं ऐतिहासिक महत्त्व किंवा प्राचीन संदर्भ असा आहे किंवा हिंदू मान्यता अशा आहेत की प्रभू रामचंद्र ज्यावेळेला वनवासात होते त्यावेळेला वनवासात असताना ते समुद्राच्या शोधात ज्यावेळेला त्यांना लंका गाठायची होती त्यावेळेला ते वनवासात असताना इथपर्यंत पोचले समुद्राच्या काठी मुंबईमध्ये, आणि इथे सगळं समुद्राचं पाणी खारट पाणी येते तर पिऊ शकत नाही, त्यामुळे तृषा शांतीसाठी त्यांनी इथे बाण मारला आणि बाण मारून इथे गंगा अवतरली असे ते आपले प्राचीनकालीन पुराणकालीन संदर्भ आहेत। आता त्याच वेळेला असेही संदर्भ आहेत की इथे ज्याचं नाव वाळकेश्वर आहे त्याचं मुळामध्ये हा अपभ्रंश आहे, त्याचं नाव जे आहे ते श्रीरामांनी इथे जी समुद्रकाठची वाळू आहे त्या वाळूपासून एक पिंडीची निर्मिती केली आणि ती जी पिंडी आहे त्या शंकराच्या पिंडीला त्यांनी वाळुकेश्वर म्हणजे वाळूपासून बनवलं म्हणून त्याचा अपभ्रंश ब्रिटिश काळामध्ये होऊन त्याचं वाळकेश्वर आज झालेलं आहे। म्हणजे एवढे ऐतिहासिक संदर्भ, एवढे प्राचीन संदर्भ आपल्याकडे पुराणकालामध्ये उपलब्ध आहेत। आता रामायण काल म्हणजे कधी, त्रेतायुग म्हणजे जवळपास एक 7,000 वर्षापूर्वी ही सगळी घटना घडलेली आहे। ज्या मनुष्य अवतारात श्री रामचंद्रांनी, प्रभू रामचंद्रांनी जे हिंदूंचं परमपूज्य दैवत आहे त्या प्रभू श्री रामचंद्रांनी बाण मारून इथे स्वतःची क्षुधा शांती केली। म्हणजे काय, हे पाणी त्यांनी पिण्यासाठी वापरलं। परंतु दुर्दैवाने 7,000 वर्षामध्ये आपण जे आधुनिक मानव आहोत त्यांनी ह्या पाण्याचं डबकं करून ठेवलेलं आहे। आज आपण इथे सगळ्या प्रकारचे जे विधी आहेत ते करून हे पाणी पिण्यायोग्य ठेवलेलं नाही आहे। बरं, आपणच पिण्यायोग्य ठेवलेलं नाही एवढंच नाही तर ह्या पाण्यामधले जे जलचर आहेत, जे मासे आहेत, हे गेले 10 वर्ष हे ज्या वेळी सर्वपित्री अमावस्या असते त्यानंतर इथे जे पिंडदानाचे विधी होतात, सर्व विधी इथे केस कापले जातात, इथे निर्माल्य टाकलं जातं आणि हे सगळं तलावात सोडलं जातं आणि त्याच्यामुळे दरवर्षी हे हजारो मासे इथे पुढच्या दिवशी मृत्युमुखी पडलेले दिसतात। आता मुळात कसं आहे की ही जी संपूर्ण हा परिसर जो आहे तो इथे गौड सारस्वत ब्राह्मण ही जी कम्युनिटी आहे, जी मुंबईतली प्राचीन कम्युनिटी आहे, ज्यांनी हा सर्व परिसर आजपर्यंत आजतागायत राखून ठेवलेला आहे, त्यांच्या ताब्यात आहे। परंतु मुळात ह्याच्यावरती जो कंट्रोल आहे, ज्युरिस्डिक्शन ज्याचं म्हणतात, ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचं आहे। कुठल्याही जलस्रोतामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा बंदी केलेली आहे आणि त्यात त्यांनी MC मेहताची जी केस आहे गंगा प्रदूषणाबाबत त्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। कुठल्याही धर्मामध्ये जर कुठल्याही नैसर्गिक स्रोतामध्ये जलीय जीवसंस्था किंवा कुठल्याही नैसर्गिक स्रोताचं जर का अशा प्रकारे प्रदूषण होत असेल तर ते करता कामा नये, त्याच्यावरती प्रतिबंध लादण्यात यावे असे स्पष्ट आदेश आहेत। परंतु तरीही आज इतकी वर्ष उलटून गेली तरीसुद्धा अजूनही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण महामंडळाला जाग आलेली नाही। मी त्यांना 3 दिवसापूर्वी नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही जर का हे तात्काळ थांबवले नाहीत विधी तर तुमच्या विरुद्ध
कोर्टाच्या अवमानाची याचिका दाखल करण्यात येईल. तुम्ही मागणी देखील केलेली आहे की कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्यात यावे, कारण की नैसर्गिक स्रोतामध्ये प्रदूषण होतं. मग ही मागणी कोणाकोणाला केलेली आहे, ते पत्र कोणाकोणाला लिहिलेलं आहे तुम्ही? हे जे पत्र आहे ते सर्वात प्रथम म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका ही सर्वात मुख्य जबाबदार यंत्रणा आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे, पोलीस प्रशासन आहे की ज्यांनी ही इथे सुविधा पुरवायला पाहिजे की इथे जर का लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट झाली तर मुंबई महानगरपालिकेला त्या सहकार्य करण्याकरता, आणि अर्थातच राज्य सरकारचं जे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आहे त्यांनाही याच्यामध्ये आम्ही नोटीस बजावलेली आहे. या संदर्भात ज्या वेळी इथे पिंडदान केलं जातं त्याच्यामुळे या तलावांवर कसा परिणाम होतो त्याचा, म्हणजे पुढचे 2-3 दिवस इथलं वातावरण काय असतं, इथल्या जलचरांना इतर लोकांना कसा त्रास होतो? हे बघा, लक्षात घ्या की आपण जे खातो ते कुठलंही खाद्य हे कुठल्याही इतर प्राण्याचं नाही. प्रत्येक प्राण्याला विशिष्ट खाद्य हे दिलेलं आहे. आपण असं म्हणतो की भूतदय पाठी आपण गायींना किंवा गुरांना किंवा माशांना जे पाव टाकतो किंवा आपण खाल्लेली पोळी किंवा भाजलेल्या पोळ्या, हे सगळं त्यांचं अन्न नाही आहे. त्यांना त्यांच्या ज्या नैसर्गिक अधिवासात जे अन्न उपलब्ध असतं तेच त्यांचं अन्न आहे. आपण जे अन्न, जे शिजवलेलं अन्न आहे, त्याच्यामध्ये मसाले टाकलेलं अन्न आहे, हे त्यांना अजिबात पचत नाही. त्यामुळे सुद्धा त्यांना विविध दोष उत्पन्न होतात, शारीरिक व्याधी उत्पन्न होतात, व्यंधत्व उत्पन्न होतं. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा हे पाण्यात टाकता, ऑलरेडी आत्ता पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये pH जी लेवल असते ती पाण्याची अगोदरच वाढलेली असते, पाण्यामधली जी ऑक्सिजनची मात्रा आहे ती अगोदरच कमी झालेली असते. जेव्हा तुम्ही असे खाद्यपदार्थ, जेव्हा असं निर्माल्य हे सगळं त्या पाण्यामध्ये जेव्हा सडतं ते त्यावेळेला सूर्यप्रकाश हा पाण्यापर्यंत आतपर्यंत पोहोचू शकत नाही, ऑक्सिजनची मात्रा जी BOD COD आहे ते कमी होते आणि त्याच्या अभावी हे सगळे जे जलचर आहेत ते मृत्युमुखी पडतात. कृत्रिम तलाव निर्माण करण्यात यावे का, काय मागणी? आत्ता जी प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीबाबत आत्ता जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका सुरू आहे त्या याचिकेमध्ये सुद्धा मी याचिकाकर्ता आहे. आणि त्यामध्ये इकडच्याच एका रेसिडेंटनी अशी याचिका केली होती की गेली कित्येक वर्ष, म्हणजे जवळपास गेली 40-50 वर्ष इथे या तलावामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन होतं, तर याही वर्षी ते करून द्यावं. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने नकार देत ती याचिका फेटाळली होती. हा आत्ताचा 15 दिवसापूर्वीचा इतिहास आहे. आणि त्यावेळेला जिथे जिथे अशी नैसर्गिक ठिकाणं जिथे वर्षानुवर्ष हे विसर्जन पार पडतं तिथे कृत्रिम विसर्जन स्थळ निर्माण करण्याचे आदेश हे मुंबई महानगरपालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. इथे काय हरकत आहे, जर गणेशोत्सवाच्या वेळेला ते जर का कृत्रिम तलाव निर्माण करून दिले होते तर आताही हे सर्व विधी करायला कृत्रिम तलाव महानगरपालिकेने का उपलब्ध करून दिले नाहीत? बरोबर. शेवटचा प्रश्न विचारतो, या सगळ्यामध्ये याच्या आधी सुप्रीम कोर्टाचे काही डायरेक्शन्स आहेत का, आणि त्या डायरेक्शनच्या माध्यमातून तुम्ही जर या ठिकाणी व्यवस्थित पर्यायी व्यवस्था नाही निर्माण केली तर तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहात? सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, जो जल कायदा आहे त्याच्याप्रमाणे सुद्धा कुठलीही वस्तू ज्यामध्ये पाण्यात टाकल्याने प्रदूषण होईल तर त्याला प्रतिबंध आहे. जो वॉटर ॲक्ट सेक्शन 33A आहे त्याच्यामध्ये प्रतिबंध आहेत. प्रश्न असा आहे की आपल्या भारतामध्ये कायदे भरपूर आहेत, त्याच्यावरची जी काही कोर्टाची, माननीय उच्च न्यायालयाची असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, NGT असेल, अनेक दाखले देता येतील की ज्याच्यामध्ये जलप्रदूषण टाळण्याकरता प्रतिबंध करावा असं सरकारांना सांगण्यात आलेलं आहे. परंतु दुर्दैवाने त्याची एन्फोर्समेंट होत नाही, हेच आपल्या देशाचं दुर्दैव आहे. जर गणपतीला 15 दिवसापूर्वी जो गणपती झाला त्यावेळेला जर का ते कृत्रिम तलाव उपलब्ध करून देऊ शकतात तर आता का नाही? आणि मला हे म्हणायचं आहे की आज जे सरकार आहे ते हिंदुत्ववादी सरकार आहे. आपल्या सर्व हिंदूंच्या आस्था राखून आणि पर्यावरण साधून जर तुम्हाला ही सोय करता येऊ शकत असेल तर ती का करू नये? जर नाही झालं तर तुम्ही काय करणार? आम्ही अर्थातच माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जे निकाल आहेत त्या आदेशाचा अवमान झाला या प्रकरणी आम्ही अवमान याचिका दाखल करू निश्चितच. तर केवळ मुंबईतला हा बाणगंगा तलाव हाच तलाव नाही तर इतर देखील, म्हणजे ठाण्यातले देखील जे तलाव आहेत त्यांच्या काठावर देखील ज्या सर्वपित्री अमावस्येला जे विधी केले जातात त्या सगळ्या विधींबाबत एक याचिका जी आहे ती आधीच देण्यात आलेली आहे, नोटीस बजावण्यात आलेली आहे. रोहित जोशी हे पर्यावरण अभ्यासक आहेत, अनेक पर्यावरणच्या ज्या वेगवेगळ्या शासनाच्या संस्था आहेत त्यांचे ते सदस्य आहेत आणि त्याच माध्यमातून त्यांनी आता पत्र लिहिलेलं आहे, मागणी केलेली आहे की सर्वपित्री अमावस्येला जे विधी होतात ज्याच्यामुळे नैसर्गिक तलाव
हे प्रदूषित होतात, त्यामध्ये पिंडदान केलं जातं, त्यामुळे ते प्रदूषित होतात. हे सगळे विधी बंद करावे, त्यासाठी कृत्रिम तलावांची उपलब्धता करून द्यावी, जेणेकरून या जलचरांना त्रास होणार नाही. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.